वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर आजचा ब्लॉग सुरू होतोय गौशाळेतून। आज आम्ही आलोय गौशाळेमध्ये इथल्या गायींना चारा वगैरे देण्यासाठी। गायीची सेवा केलेली चांगलीच असते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। तर चला पहिले आपण सेवा करू, नंतर मी तुम्हाला काही माहिती पण सांगणार। तर मंडळी आम्ही आलो होतो गौशाळेत, आणि गौशाळेत यायचं विशेष कारण म्हणजे मी श्लोकला आज याच्यासाठी घेऊन आले की त्याला पण आपलं कल्चर कळायला पाहिजे। तसं शास्त्राप्रमाणे आपण पहिली पोळी ही गाईसाठी रोज काढतच असतो। तुम्ही काढत नसाल तर नक्की काढत, आणि खूप फरक पडतो। गाईची सेवा आपण केली पाहिजे। तुम्हाला तर माहिती, श्रीकृष्ण हे गोपाल नावाने पण ओळखले जातात। गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारे, आणि श्रीकृष्णांची गाय ही खूपच प्रिय होती। तुम्हाला माहिती का, गोकुळामध्ये श्रीकृष्ण 11.5 वर्ष राहिले पण त्यांनी कधी पादुका धारण केल्या नाही का? तर कारण की ते त्यांच्या मैयाला म्हणायचे की तू गायला जेव्हा पादुका धारण करशील तरच मी घालन। तर 11.5 वर्ष श्रीकृष्ण हे गोकुळात बिन चपलीचे फिरत होते। तर ती भूमी किती पवित्र असेल याचा विचार करा। आणि आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। तर मंडळी आता आम्ही आलेलो आहे महालक्ष्मी उद्यानमध्ये। लोकचं म्हणणं होतं मला गार्डनमध्ये घेऊन जा, त्यासाठी आता आम्ही उद्यानमध्ये आलो आहे। चला तर मग मी पण तुम्हाला पण दाखवते आमचं महालक्ष्मी उद्यान कसं आहे ते। तर मंडळी आता आम्ही गार्डनच्या आतमध्ये आलो आहे, आणि इथे एक हॉर्स आहे। श्लोक म्हणतोय त्याच्यावर बसायचं, पण मला भीती वाटते त्याच्यामुळे मी त्याला बसवत नाहीये। आजचे हे राधाकृष्णाचे दर्शन आहेत। आज मी त्यांना लाईट ग्रीन कलरचा ड्रेस घातलेला आहे, आणि ते खूपच सुंदर दिसू राहिले। राधाराणी पण खूप सुंदर दिसते आज। आणि आज मी त्यांच्या सोबत जे काय डेकोरेशन केलं होतं त्यांच्या, तर त्याच्यामध्ये पण मी आज गौचारांचीच लीला लावलेली होती मागं त्यांच्या, आणि पुढे गौमाताचंच डेकोरेशन आज मी त्यांचं केलेलं होतं। तर मंडळी मी आताच घरी येऊन तोंड हात पाय धुवून फ्रेश झाले, ड्रेस वगैरे चेंज केलाय। तर आज राधाकृष्णाचं तुम्ही दर्शन करा माझ्या घरच्या। आणि आज मी गौशाळेत गेले होते, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल। तर आज तिथे जाऊन खूप छान वाटलं। तिथले जे ट्रस्टी आहेत त्यांच्या वाईफशी मी तिथं भेटले, तर त्यांनी पण माझ्याशी खूप छान संवाद साधला। त्यांनी मला सांगितलं की तिथे बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात, तर त्यांनी मला त्याच्यासाठी इन्व्हाइट पण केलं, आणि त्यांनी मला ग्रुपला पण ऍड केलं की ज्यावेळेस नेक्स्ट टाइम काही प्रोग्राम वगैरे असेल तर ते मला इन्फॉर्म करणार आहेत। तर तुम्ही पण गौसेवा नक्की करत जा। पहिली पोळी जेव्हा तुम्ही बनवता ती आपल्या गौमातेसाठी काढून ठेवत जा। जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा ते गौमातेला देत जा। तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या मराठी भाषेतलं मराठी चॅनल आहे, आणि मी तुम्हाला जे काही मी भक्तीमध्ये शिकतीये, जे मी अनुभव करते ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते। तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा, आणि भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत राधे राधे, हरी बोल।